आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करा, शिक्षण घ्या आणि प्रामुख्याने संघटित व्हा. एकत्रीकरणाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं संघर्ष करू शकतो. आणि शिक्षण वाघिणीचं दूध आहे, त्या पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतर प्रामुख्याने तुमच्यावर जे होणारे संस्कार आहेत आणि प्रामुख्याने संघर्षातून तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता. म्हणून प्रामुख्याने त्यांनी सांगितलंय, कारण शिक्षणाची व्याख्या त्यांच्या माध्यमातून बदलली गेली. स्वतःचं आयुष्य त्यांनी बदलवलं आणि संविधान निर्माते म्हणून संपूर्ण भारतीय इतिहासामधील अविभाज्य भाग बनवणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला देखील आपण इथे साजरा करतोय. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून, मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेल की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचे. कारण या व्यक्तिमत्वाचं प्रामुख्याने खऱ्या अर्थानं अस्पृश्य लोकांसाठीच नव्हे तर स्त्री तत्वासाठी देखील, शिक्षणासाठी जसं प्रामुख्याने ज्योतिबा फुले, आणि ज्योतिबा फुले हे त्यांचे प्रामुख्याने गुरु होते आणि त्यांनी आदर्श समोर ठेवला. तो आदर्श पुढे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं अस्पृश्य लोकांना पुढे घेऊन आले आणि तिथून खऱ्या अर्थानं जातीभेद देश मध्ये न होता शिक्षणाच्या जोरावर प्रत्येक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो ते व्यासपीठ निर्माण करून देणारा खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणावं तितकं कमीच आहे. ते नसते तर आज खऱ्या अर्थानं स्त्री देखील पुढे नसती आणि आपली संपूर्ण भारतीय संविधानही तयार झालेलं नसतं. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रगतीच्या वाट्यावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी देखील क्रिकेटला देखील खेळले जरी नसतील परंतु त्यावेळेस देखील सपोर्ट केलं होतं. आणि आपण क्रिकेटच्या माध्यमातून आज त्यांच्या पुण्यतिथीला, आज त्यांच्या जयंतीला आपण इथे साजरा करतोय.